सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई नादा सुपर मम्मी या यूट्यूब चॅनलवर। तर सकाळचे वाजलेले आहे 7:30 आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असते की मी जेव्हा उठते ना तेव्हा लगेच स्पर्शू रडून उठते आणि तिचं म्हणणं असतं सकाळी सकाळी की मला तू घे म्हणून। असं आता तिला घ्यायचे आहे, यांची आवरायची घाई आहे, तरी पण सकाळी माझी फरशी वगैरे सगळी पुसून झालेली आहे आणि आता तिला जरा वेळ झोपवते। काय होतं बाजूला किट्टूला बघितलं नाही की लगेच उठून जाते, मग म्हटलं चला तिला जरा वेळ झोपून देऊ आणि तिला सोबत धरून सगळी कामं करायची म्हणजे खूप काट कसरत असते, सॉरी तारेवरची कसरतच असते माझी सगळी। तर चला स्वयंपाक करायचा आहे, आज ठरवलेलं आहे असं की उसळ करायची म्हणून असं। तर हिला पहिल्यांदा झोपवून देते, मग उसळची मस्तपैकी सुकी भाजी आणि मग पुढे मग बोलते मग झाल्यानंतर मग तुमच्याशी। ना झोपलेला आहे, आता त्याला झोपवून देते म्हणजे मग मला पुढचे कामं करता येते आहे की नाही। चालले डोळे लागायचं काम चाललेलं आहे तिचं, आता तिला मी झोपवून देते म्हणजे मी पुढचे। तर काल आहे ना तुम्ही बघितलं होतं मठ आहे ना भिजत घातलेले होते, तर ते मी बांधून ठेवले होते, तर त्याला बघा किती सुंदर मस्तपैकी मोड आलेले आहे आणि एकदम फ्रेश दिसत आहेत। तर स्पर्श बाबा नुकताच झोपेतून उठलेला आहे आणि तिला हवा आहे दूध, तर तिला दूध दिलं तर थोडीशी अशी म्हणजे कम्फर्टेबल नाही वाटत आहे तिला नाही का झोपेतून उठल्यानंतर, त्याच्यामुळे तिला आईच हवी आहे। तर छान मस्तपैकी ना उसळची भाजी वगैरे केलेली आहे, तुम्हाला दाखवते मी कशी मस्तपैकी लाल उसळची भाजी केलेली आहे। आणि मला ना किट्टूचं पण आवरायचं आहे, किट्टूचं पण चाललेलं आहे एक बाजूला आवरायचं काम, तिचा टिफिन भरला, बॉटल भरली आणि आता तिचं फक्त आहे ना बाकीचं सगळं तिचं आवरून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये स्पर्श पण असते, तर मग तिचंही मध्ये मध्ये असतं। तिचे हे घेतलं ना रबर घेतले 2 पोऱ्या बांधायला की ते रबरच घेईल, पावडरचा डबा चोडेल, काही ना काही तिचं चालूच असतं। तर चला पटकन किपायची तयारी करते आणि मग बाकीचा सगळा माझा पसारा आटोपायचा तर बाकीचा आहे, तर तो आटोपला की मग तिचं जेवण आणि मग तिला झोपू घालणं आणि बाकीची उरलेली कामं मग नंतर चालूच असतात। तर अशी मस्तपैकी ना सुकी उसळची भाजी केलेली आहे, थोडा अंगार असं पकडून तुझी तयारी करू। चल 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 दिदू चल पटकन आण लोशन आण लोशन आण लोशन आण लोशन आण कंगवान कंगवान आणि ते हे पण आण, हेअर बेल्ट आण, तुझा हेअर बेल्ट आण, ते हे आण, इथे शांत बसायचं। हां हां कसं करायचं, काय करायचं, केसांना लावायचं, तिच्याजवळ नको दे, हां इथे बस। चल 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 पटकन उशीर होतो, चल ते नको देऊ, ते ठेव, पहिल्यांदा केस करून घेऊ आपण, खाली बस। केसांना अजून क्लिप आहे, क्लिप क्लिप अजून आहे ना तुझी हे करायचे, तर तर काय स्पर्शू नको, स्पर्शूची गंमत पहा, तिची काही ना काही वस्तू घेतल्याशिवाय तिला काही चैन पटतच नाही, सारखी काही ना काही वस्तू घेतीच तिची। क्लिप कुठे, क्लिप कुठे, क्लिप इथे, बारीक सारीक गोष्टींची फार भीती वाटते। हां दे दे, अशी वस्तू दे त्या हातात, दे 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 दे। हेअर बेल्ट राहिला, हेअर बेल्ट राहिला, हां दीदी धर, दीदी धर, दीदी धर या वस्तू, तर उलट केलं आज ते, काय तिची केस नको ओढू, सरक 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 मागे मागे मागे, बघ रबर निघाले। हां मी करते ना, नीट करते नीट करते, सोपं, इट्स व्हेरी व्हेरी इझी, इट इज व्हेरी इझी। डबल काम झालं बघ बरं आज। चल आता युनिफॉर्म घालायचा, तिकडे ते
स्पर्श सगळं देऊ लागले बघ. चल हे ठेवून दे. चल आता हे पण ठेवून दे. चला आता पुढची तयारी करायची. तर दीदीला टिफिन दे. दे टिफिन. हां दे दिदूला दे. नाही द्यायचं. घे. तर किट्टू दीदी गेलेली आहे स्कूलला आणि मला भांडे आणि किचन आटोपायचा होता. तर बेबोला आहे ना छान मस्तपैकी ना खेळायला दिलेलं आहे आणि हे तिच्या आहे ना खूप आवडीच्या गोष्टी बरं का. तर त्या आहे ना मस्तपैकी खेळत बसते आणि परत काही तिच्या मनामध्ये आले ना तर परत उठून पण जाते. तर म्हटलं जोपर्यंत तिचा मूड आहे तोपर्यंत म्हटलं पटपट भांडे घासून घेऊ. आता परत तिच्या मनामध्ये काहीतरी आलं, तिथून उठून गेली. तर ती एक डायरी आहे छोटी, ती तिला फार आवडते. तर ती आणण्यासाठी ती आलेली आहे आणि त्यातल्या त्यात तिने मोबाईल पाहिला म्हटल्यानंतर तिला अजूनच उद्योग भरतो. तर तो मोबाईल घेण्यासाठी आलेली होती. मी पुन्हा तिला ठेवलं आणि पटकन एक बाजूला आहे ना भांडे घासायला सुरुवात केली. तर असंच आमचं चालू असतं. अर्धे भांडे घासायचे, अर्धे ठेवायचे, किचन धुवायचा, भांडे ठेवायचे, असंच काम आटोपावं लागतं. स्पर्शूला धरून काम करायचं म्हणजे ना म्हणजे खूप बारीक लक्ष द्यावं लागतं तिच्याकडे. काही ती खाईल का, काही गिळेल का, या सगळ्या गोष्टींकडे खूप लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे जिथे मी असेल ना तिथेच तिला कामाला घेऊन उभी असते. कारण बारीक गोष्टी ना लहान लेकरं पटकन तोंडामध्ये घालतात. काहीही सापडतं त्यांना, कसलंही काहीही सापडू शकतं आणि ते पटकन तोंडामध्ये घालतात. आणि आता इथे उभी आहे ना तर लगेच तिचं घड्या पण मोडायचं काम चाललेलं आहे. कपड्याच्या घड्या मारते बरं का. तर स्पर्शूला मी म्हटलं स्पर्शू इथे झोपून घे, मला त्रास देऊ नको. तेव्हा कसं झोपला बघा बाबू. झोपा ओ. आणि ही जे हे बुकलेट आहे कसलं तरी माझ्या मते ते हेच आहे, याचं बुकलेट आहे वाटतं. ऑनलाईन कसलं तरी बुकलेट आहे यांचं. तर ते खूप आवडतं तिला. ते घेऊन मस्तपैकी झोपली. तिला म्हटलं बाळा झोप. तर लगेच बघ तू काम कर आणि मी झोपते. कधी कधी खूप छान शहाणपणा दाखवते. गाई कधी हसत, कधी रडत, कधी गागत, कधी थोडंसं ओरडत, कधी गोडीत. असंच आमच्या कामाची असती धावपळ. आणि कसं आहे किट्टू गेल्यानंतर आहे ना मग मला म्हणजे असं तिला सांभाळायला किंवा तिच्याकडे लक्ष द्यायला कोणी नसतं ना, मग त्याच्यामुळे थोडंसं अवघड बनून जातं. त्याच्यामुळे मला आहे ना तिच्याकडे पूर्ण लक्ष देऊन आणि बाकीची कामं करायची असतात. तर चला कामांना दी एंड झालेला आहे आणि शेवटचं माझं काम बाकी होतं. कपडे मला सुकत घालायचे होते आणि कपड्यांच्या घड्या मारायच्या होत्या. तर त्या पण झालेल्या आहे. आता फक्त स्पर्श बाबाला झोपी घालायचं, तिची आंघोळ वगैरे करून. आणि मग ती झोपली की मग कामाला दी एंड लागतो. तरी पण आटोपता तिच्यासोबत खूप असा टाईमपास होत चालतो. कारण कधी कधी रडायला लागले का मग तिला कंटिन्युअसली जवळ घ्यावं लागतं, तेव्हाच ती शांत बसते. तर असं माझं रुटीन आहे सकाळचं. तिच्याबरोबरचं तिला सांभाळून बरोबर कसं तरी मॅनेज करायचं असतं. आणि बरोबर आपल्याला पण वेळ मिळतो असं आपल्याला पण बरोबर वेळ मिळतो की कसं काम करायचं म्हणून असं. आणि बरोबर कामही पटकन आपल्याकडून होऊन जातं. तर चला व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.